राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ। कुणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा। चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडून मतदारांना साथ। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी आरोप फेटाळले। हरीश वरळीकर पैसे वाटत असते तर ते आता भाजपमध्ये असते। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर सूर्यकांत कोळींवर अत्याचाराचे आरोप असल्यानं तिकीट नाकारलं। आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट। नालासोपाऱ्यातून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं। दोघं पोलिसांच्या ताब्यात। डोंबिवलीत पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यावर कोयत्यानं हल्ला झाल्याचा आरोप। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मूक मोर्चा। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार। काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचा इशारा। तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असतील तर बेहराम पाड्यात जावं। नितेश राणेंचा पलटवार। ठाकरे बंधूंकडून मत चोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी। मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात करणार। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 तारखेला निकाल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका स्थगितच। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले। मोनोपोली असलेला माणूस देशाला वेठीला धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं उत्तर। राज ठाकरेंनी किती मराठी तरुणांना रोजगार दिला। मराठी तरुणांच्या नावानं पैसे जमा करण्याचं काम राज ठाकरेंनी केलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची टीका। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा असे काही जणांचे व्यवहार। पुण्यातील सभेतून फडणवीसांचा अजित पवारांना टोला। महापालिकेची तिजोरी 9 वर्षात रिकामी केली। एकही आणा आणला नाही अजित पवारांचं। देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर। नक्कल करून काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली बघा। फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात। तर भाजपला कारभार जमत नाही याचा आधी विचार करा, आदित्य ठाकरेंचं उत्तर। संजय राऊतांनी लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत डिवचलं। विकासावर बोलण्यासारखं काही नसेल तेच अशी वक्तव्य करतात। चव्हाणांचा पलटवार। जळगाव मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी शिंदेंचा फोन आला होता। काही नगरसेवक फुटू शकतात का, शिंदेंनी विचारणा केली होती। एकनाथ खडसेंचा दावा। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमधून MIMचा सुपडा साफ झाल्यास स्वतःची दाढी काढणार, अन्यथा शिंदेंनी त्यांची दाढी काढावी। जलील यांचं आव्हान। तर चिल्लर माणसांना किंमत देत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटची 10 मिनिटात डिलिव्हरीची सुविधा बंद। देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय। आपचे नेते राघव चड्ढा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी।